प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आमच्या पिंपळगाव भूमीमध्ये होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या इलेक्शनच्या निमित्तानं उपस्थित तुम्हा आम्हा सर्वांचे लोकनेते, जनतेच्या मनातील दमदार आमदार लोकनेते देवदत्त निकम साहेब यांच्या समवेत कावसरी बुद्रुक जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य 20 सदस्य यासाठी म्हणतो ते 100% निवडून येणार आहे। त्यात तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके भाऊ अर्थात प्रशांत विठ्ठल आबंग यांच्या समवेत पिंपळगाव पंचायत समिती गणाचे उमेदवार आणि फिक्स पंचायत समिती आपल्या पिंपळगावचा सुपुत्र, कारण मी सुपुत्र यासाठी म्हणतो कारण की त्यांचा जन्म झाल्यानंतर 1.5 वर्षापासून वयाच्या 25 वर्षापर्यंत पिंपळगावच्या मातीत रमलेले हे व्यक्तिमत्व म्हणून मनोहर शेठ बंडू विंचोरे आणि त्याचबरोबर उपस्थित सर्व मान्यवरांची माफी यासाठी मागतो। ऊन खूप झाले, प्रत्येकाचे नामोल्लेख करणे या ठिकाणी शक्य होणार नाही। हे तिकीट वाटवायला थोडासा उशीर झाला, थोडासा आपल्याला लेट टप्पा भेटला, परंतु आता टप्पा पडलेला या टप्प्यात आणून आपल्याला विरोधकांचा कार्यक्रम या ठिकाणी करायचा आहे। त्याच्यामुळं आज आपण पाहिलं पिंपळगावची परिस्थिती पाहिलं, विकास 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 हा आम्हाला अजून दिसला नाही। त्याच्यामुळे विकास करायचा असेल तर या दोन माणसांच्या मागे आपल्याला खंबीरपणे उभं राहणे गरजेचं आहे। ज्याप्रमाणे जिल्हा लोकसभेसाठी अमोल कोल्हेंच्या मागे पिंपळगाव या ठिकाणी उभं राहिलं, त्याचप्रमाणे विधानसभेला उच्चांकाची आघाडी देवदत्तजी निकम साहेब यांना 350 मताची आघाडी या पिंपळगावने दिली। निकम साहेबांचं पिंपळगाववरती असलेलं प्रेम हे आपल्याला सांगण्यासाठी खूप आहे, परंतु निकम साहेबांचं ज्या वेळेस इलेक्शन लागलं त्यावेळेस निकम साहेबांचं जे आमदारकीच्या वेळेस डिपॉझिट भरण्याचं काम या गावाने केलं आणि तिथूनच खऱ्या अर्थाने निकम साहेबांच्या इलेक्शनला सुरुवात झाली आणि निकम साहेबांच्या मागे हे गाव भरभक्कमपणे उभं राहिलं आणि निकम साहेबांनी आम्हाला आमदारकीच्या वेळेस शब्द दिला होता, ज्या दिवशी मी आमदार होईल त्या दिवशी हे गाव दत्तक घेतलं जाईल। प्रशांत भाऊ निकम साहेब आमदार आहेत, ज्यांच्या मनात तेच आमदार आहे, परंतु तुम्हाला माझी विनंती आहे जसं निकम साहेबांनी सांगितलं तर पिंपळगाव दत्तक घेईल, उद्या तुम्ही जिल्हा परिषद सदस्य 100% होणार नाही, परंतु तुम्हाला माझी विनंती आहे या ठिकाणी तुम्ही देखील पिंपळगावला आपलं गाव म्हणून प्रथमता दत्तक म्हणून करायचे, सर्वात जास्त निधी देण्याचं काम आपल्या माध्यमातून झालं पाहिजे ही पिंपळगावकरांच्या वतीने विनंती करतो। प्रशांत भाऊबद्दल बोलायचं झालं, भक्तिशक्ती गुरुकुल असेल त्या माध्यमातून हजारो वारकरी असेल त्यांना जेवण देण्याचं काम असेल, त्या संस्थेत हजारो विद्यार्थी घडवण्याचं काम करतात। ते स्वतः साई भक्त असतात, साई भक्त आहे। अवसरीवरून दिंडी असेल, आंबेगाव तालुक्यातून अनेक दिंड्या या ठिकाणी जातात, त्यांनी त्या दिंड्याला जेवण असेल, पाणी असेल, प्रत्येक गोष्टीची सोय त्यांनी त्यावेळेस केलेली आहे। रोटरी क्लबच्या माध्यमातून हजारो कामं त्यांनी या ठिकाणी केली आहे आणि एवढेच नव्हे तर स्वतःच्या कष्टाने कमवलेल्या पैशातून अवसरी या ठिकाणी एक शाळा, 1 कोटी रुपयाची शाळा त्यांनी बांधून दिली आहे। देण्याचे 7 रुपये त्यांच्यात आहेत, मुलाला कामाला लावण्यासाठी पैसे देण्याचे त्यांच्यात जमत नाही, ते स्वतःच्या पैशातून काम करून घेतात। त्याच्यामुळे मला विनंती आहे तुम्हा सर्वांना, प्रशांत भाऊबद्दल बोलायचं झालं, देण्याचं जातूच आहे, काम करण्याचं कर्तृत्व आहे आणि तुम्हा आम्हा सर्वांना घेऊन काम करण्याचं नेतृत्व देखील त्यांच्यामध्ये आहे। आपले त्याचप्रमाणे दुसरे पंचायत समितीचे उमेदवार मनोहर शेठ बंडू विंचोरे यांच्याबद्दल बोलायचं झालं, अत्यंत कष्टातून हालाकीच्या दिवसातून ते आज उच्च शिखरावरती पोहोचले आहे, पण समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो त्या भावनेतून त्यांनी आता इलेक्शन लढवण्यासाठी उभे राहिलेले आहे। तुमच्या आमच्या सर्वांची सामान्य चेहरा आहे आपल्या पिंपळगावचा भूमिपुत्र म्हणून। पिंपळगाव असेल, चांडोली असेल, 2 सख्खे भावांचे गाव आहे, त्याच्यामुळे आपल्या गावचा माणूस म्हणून आपण या दोन्ही उमेदवारांच्या मागे उभं राहणं गरजेचं आहे। आपल्या या गावामध्ये पंचायत समितीच्या माध्यमातून गेल्या वेळेचा उमेदवार आम्हाला कुठेही दिसला नाही। या गावाने प्रथमतः त्याचे फ्लेक्स या ठिकाणी लावले होते, हा उमेदवार कुठे हरवला आहे तो सापडून देण्याला 5000 रुपये बक्षीस आम्ही या पंचायत समितीच्या मागच्या उमेदवाराला लावले होते। तुम्हाला इलेक्शन आलं की गाव आठवतं, इलेक्शन आलं की दसरे आठवतात, त्याच्यामुळे मी विरोधकांना एवढंच सांगतो, आमचे उमेदवार जरी राजकारणात नवीन असतील तर समाजकारणात तुमच्यापेक्षा डांगा अनुभव असणारे व्यक्तिमत्व आहे, देण्याचे जागरूकता त्यांच्यामध्ये आहे। तुम्ही त्याची काळजी करू नका, काम कसं करून घ्यायचं ते मी पाहतो। यामुळे जाता जाता एवढंच सांगतो, प्रशांत भाऊ आणि मनोहर शेठ यांच्या मागे आपण खंबीरपणे उभे राहा। यांच्या दोघांचे प्रशांत विठ्ठल आबंग यांच्या समोरील चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस, अनुक्रमांक आहे 1, 2 नंबरच्या 2 नंबरच्या धान्याला 2 नंबरचे बटन दिले, त्याच्यामुळे काळजी करू नका, खाली पाहायची नाही, वरती सफेद कागद असेल त्याच्यावर 1 नंबरला प्रशांत विठ्ठल आबंग तुतारी वाजवणारा माणूस आणि गुलाबी जी मतपत्रिका असेल एकाच मशीनवर दोन्ही मतदान करायचे, त्याच्यावर 1 नंबरचा अनुक्रमांक इंद्रजय मनोहर बंधू निशाने आहे धनुष्यबाण, या दोन्ही चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने या दोन्ही उमेदवारांना विजयी करा। धन्यवाद। रामकृष्ण हरी, वाजवा.